श्री स्वामी समर्थ. कर्क राशी 30 मार्च ते 5 एप्रिल साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. या आठवड्यात तुमचं मन जरा जास्तच संवेदनशील होणार आहे का? काम आणि नात्यांमध्ये संतुलन साधताना तुम्हाला कसोटीला सामोरं जावं लागेल का? काही गोष्टी अचानक तुमच्या बाजूने वळणार आहेत का? चला तर मग जाणून घेऊया कर्क राशीसाठी हा आठवडा नेमका कसा जाणार आहे. आपल्याला हे राशीभविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आठवड्याच्या सुरुवातीला तुमचं मन थोडं चंचल आणि विचारांनी भरलेलं राहू शकतं. काही जुन्या गोष्टी पुन्हा डोकं वर काढू शकतात, ज्यामुळे मनात थोडी अस्वस्थता जाणवेल. कामाच्या ठिकाणी अचानक जबाबदाऱ्या वाढू शकतात आणि त्यामुळे सुरुवातीचे 2 दिवस थोडे ताणतणावाचे जातील. पण घाबरण्याचं काही कारण नाही, कारण तुमच्यात परिस्थिती हाताळण्याची ताकद आहे. शांतपणे विचार करून पावले टाकलीत तर सगळं नीट मार्गी लागेल. घरात एखाद्या विषयावर चर्चा होऊ शकते, जिथे तुमचं मत महत्त्वाचं ठरेल. तुम्ही जरा जास्तच भावनिक प्रतिक्रिया देऊ शकता, त्यामुळे शब्द जपून वापरणं गरजेचं आहे. या काळात स्वतःवर विश्वास ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. थोडा वेळ स्वतःसाठी काढलात तर मन हलकं होईल. दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी केलीत तर ऊर्जा टिकून राहील. एखाद्या जवळच्या व्यक्तीशी बोललात तर मन मोकळं होईल. करिअर व व्यवसाय. कामाच्या बाबतीत हा आठवडा तुमच्यासाठी मेहनतीचा आणि थोडासा आव्हानात्मक आहे. ऑफिसमध्ये नवीन कामं, प्रोजेक्ट्स किंवा अचानक आलेल्या जबाबदाऱ्यांमुळे धावपळ वाढेल. सुरुवातीला थोडा गोंधळ वाटेल, पण हळूहळू तुम्ही सगळं व्यवस्थित हाताळाल. तुमच्या कामाकडे वरिष्ठांचं लक्ष जाईल आणि तुमच्या मेहनतीचं कौतुक होण्याची शक्यता आहे. काही जणांना बढती किंवा नवीन संधीचे संकेतही मिळू शकतात. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा स्थिर पण थोडा सावधगिरीचा आहे. नवीन व्यवहार करताना घाई करू नका. जुन्या ग्राहकांशी संबंध सुधारतील आणि त्यातून फायदा होईल. भागीदारीत काम करणाऱ्यांनी गैरसमज टाळण्यासाठी स्पष्ट संवाद ठेवावा. आर्थिक व्यवहार पारदर्शक ठेवणं आवश्यक आहे. कामात सातत्य ठेवलं तर पुढील काळात मोठा फायदा होईल. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा आणि हार मानू नका. आर्थिक स्थिती. या आठवड्यात पैशांच्या बाबतीत जरा जपून पावले टाकावी लागतील. खर्च वाढण्याची शक्यता आहे, विशेषतः घरगुती किंवा अचानक येणाऱ्या गरजांमुळे. काही अनपेक्षित खर्च तुमचं बजेट बिघडवू शकतात. तरीही उत्पन्नाचा स्रोत सुरू राहील, त्यामुळे फार मोठी अडचण येणार नाही. या काळात बचतीकडे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. अनावश्यक खरेदी टाळा आणि पैशांचं योग्य नियोजन करा. गुंतवणूक करताना घाई करू नका. नीट विचार करूनच निर्णय घ्या. कुणाच्या सल्ल्यावर लगेच विश्वास ठेवू नका. जुनी अडकलेली रक्कम परत मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे थोडा दिलासा मिळेल. कर्ज घेणं किंवा देणं टाळलेलं बरं. आर्थिक बाबतीत संयम ठेवलात तर परिस्थिती नियंत्रणात राहील. प्रेम व वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधात या आठवड्यात भावना खूपच तीव्र राहतील. जोडीदाराकडून अपेक्षा वाढतील आणि त्या पूर्ण न झाल्यास मन दुखावू शकतं. त्यामुळे संवाद खूप महत्त्वाचा आहे. मनातलं सगळं स्पष्टपणे बोललात तर गैरसमज टाळता येतील. अविवाहितांसाठी एखादी नवीन ओळख होण्याची शक्यता आहे, पण लगेच निर्णय घेऊ नका. विवाहित लोकांसाठी हा आठवडा थोडा चढ उताराचा राहू शकतो. छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद होण्याची शक्यता आहे, पण संयम आणि समजूतदारपणा दाखवलात तर नातं अधिक मजबूत होईल. जोडीदारासोबत वेळ घालवणं गरजेचं आहे. एकमेकांच्या भावना समजून घेतल्या तर नात्यात गोडवा टिकून राहील. जुन्या आठवणींना उजाळा दिलात तर नातं अजून घट्ट होईल. कौटुंबिक जीवन. घरातील वातावरण कधी शांत तर कधी थोडं तणावाचं राहू शकतं. एखाद्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा होईल, ज्यात तुमचा सहभाग महत्त्वाचा असेल. ज्येष्ठ व्यक्तींचं मार्गदर्शन तुम्हाला योग्य दिशा देईल. भावंडांशी किंवा नातेवाईकांशी काही मतभेद होऊ शकतात, पण ते जास्त काळ टिकणार नाहीत. तुम्ही जर समजूतदारपणे परिस्थिती हाताळलीत तर घरातील वातावरण पुन्हा आनंदी होईल. एखाद्या कौटुंबिक कार्यक्रमाचा योग येऊ शकतो. घरात एखादी चांगली बातमी मिळाल्यामुळे आनंदाचं वातावरण निर्माण होईल. कुटुंबासोबत वेळ घालवणं तुम्हाला मानसिक समाधान देईल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा थोडा मेहनतीचा आहे. अभ्यासात लक्ष केंद्रित करणं थोडं कठीण जाऊ शकतं, पण प्रयत्न सुरू ठेवलेत तर नक्की यश मिळेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनी नियमित सरावावर भर द्यावा. वेळेचं योग्य नियोजन केल्यास चांगले परिणाम मिळतील. शिक्षकांचा सल्ला आणि मार्गदर्शन तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. नवीन विषय शिकण्याची संधी मिळू शकते. थोडीशी आळशीपणा टाळलात तर प्रगती निश्चित आहे. अभ्यासात सातत्य ठेवा आणि आत्मविश्वास वाढवा. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत या आठवड्यात थोडी काळजी घेणं गरजेचं आहे. मानसिक ताण आणि थकवा जाणवू शकतो. झोप पूर्ण न झाल्यास चिडचिड वाढू शकते. पचनाशी संबंधित त्रास होण्याची शक्यता आहे, त्यामुळे आहार हलका आणि संतुलित ठेवा. योग, प्राणायाम किंवा ध्यान केल्यास मन शांत राहील. नियमित व्यायाम केल्यास
शरीर ताजेतवाने राहील. पाणी भरपूर प्या आणि वेळेवर जेवा. जुन्या आजाराकडे दुर्लक्ष करू नका. वेळेवर उपचार घेतल्यास मोठ्या समस्यांपासून बचाव होईल. आठवड्याचा उत्तरार्ध. आठवड्याच्या शेवटी परिस्थिती हळूहळू सुधारताना दिसेल. मन अधिक शांत आणि स्थिर होईल. अपूर्ण कामं पूर्ण करण्याची संधी मिळेल. मित्रांसोबत वेळ घालवण्याचा योग येईल, ज्यामुळे मन हलकं होईल. एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि पुढील आठवड्यासाठी तुम्ही अधिक सकारात्मक व्हाल. या काळात घेतलेले निर्णय भविष्यासाठी फायदेशीर ठरतील. स्वतःवर विश्वास ठेवून पुढे चालत रहा. उपाय व मार्गदर्शन. रोज सकाळी चंद्रदेवाचं स्मरण करा. पांढऱ्या रंगाचा वापर जास्त करा. गरजू लोकांना अन्नदान करा. मन शांत ठेवण्यासाठी ध्यान करा. नकारात्मक विचारांपासून दूर राहा. एकूण कर्क राशीसाठी हा आठवडा मिश्रपण शिकवण देणारा आहे. सुरुवातीला थोडा ताण जाणवेल, पण शेवटी परिस्थिती तुमच्या बाजूने वळेल. काम, पैसा आणि नातेसंबंध यामध्ये समतोल राखणं खूप गरजेचं आहे. भावनांवर नियंत्रण ठेवलं आणि संयम दाखवला तर यश तुमच्याच पावलांवर येईल. हा आठवडा तुम्हाला स्वतःला ओळखण्याची आणि पुढे जाण्याची नवी दिशा देणारा ठरेल. सकारात्मक रहा आणि आत्मविश्वासाने पुढे चला. हा आठवडा सुरुवातीला थोडासा गोंधळाचा आणि भावनिक चढउतारांचा जाणवेल, पण जसजसा वेळ पुढे जाईल तसतसं सगळं हळूहळू तुमच्या बाजूने फिरताना दिसेल. कामाच्या ठिकाणी मेहनत जास्त घ्यावी लागेल, पण त्याचं फळही नक्की मिळेल. पैशांच्या बाबतीत जपून वागणं गरजेचं आहे, कारण खर्च वाढण्याची शक्यता आहे. तरीही योग्य नियोजन ठेवलं तर अडचण येणार नाही. नातेसंबंधांमध्ये थोडे गैरसमज होऊ शकतात, पण शांतपणे संवाद साधलात तर ते सहज दूर होतील. कुटुंबाचा आधार आणि जवळच्या लोकांचा पाठिंबा तुम्हाला मानसिक ताकद देईल. आरोग्याकडे थोडं लक्ष दिलं तर ऊर्जा टिकून राहील. एकंदरीत पाहता हा आठवडा तुम्हाला संयम, समजूतदारपणा आणि आत्मविश्वास यांची खरी किंमत शिकवणारा आहे. घाई न करता विचारपूर्वक निर्णय घेतलेत आणि मन शांत ठेवलं तर पुढील काळासाठी चांगला पाया तयार होईल. सकारात्मक विचार ठेवा. स्वतःवर विश्वास ठेवा. यश नक्की तुमच्याच पावलांशी येईल. धन्यवाद.